बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. घरफोडीच्या गुन्ह्याचा एलसीबीने 12 तासाच्या आत लावला छडा. 36,75,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. जयसिंगपूर येथील सुनीता दिलीप केरीपाळे यांच्या राहत्या घरी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी केरीपाळे यांच्या घरात प्रवेश केला आणि चोरट्यांनी लाकडी कपाटातील सोन्याचे व चांदीचे दागिने, चांदीच्या वस्तू व रोख रक्कम चोरून नेली. याबाबतची फिर्याद सुनीता केरीपाळे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात नोंदवली. याबाबतची अधिक माहिती देताना अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार म्हणाले, 10/7/2025 रोजी जयसिंगपूर बेसाल क्वार्टर्स कडे सुमारास 10:45 वाजता एक घरफोडी झालेली आहे. त्या घरफोडीमध्ये 30 तोले सोन्याचे दागिने आणि 1.5 किलो चांदीची चोरी झाला आणि त्यांची एकूण रक्कम 17 लाख होता. LCB PI रवींद्र कलंकर आणि त्यांची टीम फक्त 1 दिवसात त्यांची उघडकीस केला आणि आरोपीला मिळून आला. त्यांची हकीकत असा आहे की रवींद्र कलंकर आणि टीम त्यांची व्हिडिओ अनालिसिस केलेले आहे घटनाची ठिकाणी आणि तिथे त्यांची परत पुढचे विश्लेषणमध्ये आणि तपासमध्ये एक संशयित व्यक्ती मिळून आला. तो संशयित व्यक्तीची पाठलाग केलेली आहे. त्यानंतर तो कोल्हापूरमध्ये कसबा वावडा या ठिकाणी कोल्हापूर रेसिडेन्सी लॉड्जकडे भेटून आला. तो आरोपीकडे त्यांचे नाव आहे राजू रामय्या महादेवपल्ली. त्यांची वय 46 इयर्स आहे. राहणार कोत्तावलसा, विजयवाडा, आंध्र प्रदेश. त्यांच्याकडे 35 तोले सोना आणि 2.5 किलो चांदीची दागिने भेटून आला. त्यांची पूर्ण रक्कम 36 लाखची सुमारास आहे. पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार महेश खोत, महेश पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.